ब्रॉट टू यू बाय विगार्ड। त्यासाठी आज मतदान प्रक्रिया पार पडते। जालना लोकसभा मतदारसंघात सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाची प्रक्रिया सुरू आहे। काँग्रेसचे आमदार कैलाश गोरंट्याल सकाळपासून विविध मतदान केंद्रावरती फिरतात आणि आता वैयक्तिक ते सहकुटुंब या ठिकाणी स्वतःचा मतदान करण्यासाठी आले होते आणि त्यांनी मतदानाचा हक्क बजावला। आपल्यासोबत कैलाश गोरंट्याल आहे। सर, काय सांगाल, मतदान प्रक्रियामध्ये भाग घेतला तुम्ही, आता मतदान तुमचं स्वतःचं केलं सहकुटुंब, कसं परिस्थिती आहे काँग्रेससाठी जालन्यामध्ये? हे बघा, हा इलेक्शन जालन्याचं जे लोकसभाचं इलेक्शन आहे, हा मराठवाडा नाही, महाराष्ट्रात नाही, देशात गाजणारे इलेक्शन आहे। कारण इथं देशाचे राज्यमंत्री सन्मान्य रावसाहेबजी दानवे यांचे वर्सेस एक साधारण माणूस कल्याण काळे याला काँग्रेसने तिकीट दिलेलं आहे। आणि जे आम्हाला माहिती पडतं, जे आमच्याकडे रिझल्ट येऊ लागले, त्यात कल्याण काळेसाठी जनताने हा इलेक्शन आपल्या हातात घेतलेला आहे। मी जे सकाळपासून बघतो की ग्रामीणमध्ये 80% काँग्रेस चालू लागले आणि शहरात 70% हा काँग्रेस चालू आहे। आणि निश्चितही कल्याण काळे हे मला वाटतं की 2 लाखपेक्षा जास्त मताने निवडून येणार आहे। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो, जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी-गार्ड AC स्टेबलाइजर का चमत्कार। गृहमंत्री अमित शाह इथे येऊन गेले, पूर्ण ताकद रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी लावली। असं असताना काँग्रेससाठी कितपत यश मिळेल असं तुम्हाला वाटतं? बघा, या निवडणूकमध्ये साम दाम दंडभेद सर्व त्यांनी वापरून घेतला, पण पब्लिकने हातात घेतल्यानंतर त्याचा काही प्रभाव पडत नाही। तुम्ही बघा, अमित शाह जेव्हा आले होते त्यांच्या भाषणावेळी पूर्ण पंडाल खाली झाला। त्या उलट आमची जी सभा होती, उद्धव ठाकरे आले नाही, पण त्या सभात पाऊस पडत होता, पण लोक हळले नाही आणि त्यापेक्षा 3 पट जास्त लोक आमचे होते। त्याचा असंच निदर्शन आहे की लोकांमध्ये भारतीय जनता पार्टीबद्दल एक चीड आहे आणि विशेष करून ते अजित पवारच्या नावाने मी ज्या मतदारसंघात फिरतो, जे प्रो भाजपचे किंवा जे प्रो RSSचे किंवा जे थोडा हिंदुत्व माइंडचे लोक आहे, मी माझे पण मित्र आहे सर्व, ते मी जेव्हा भेटतो ते म्हणतात यार सर्व बरोबर आहे, पण ते अजित पवारला घेतल्यामुळे आम्ही यावेळी काँग्रेसचं मतदान करणार। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो, जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी-गार्ड इन्वर्टर बैटरी का चमत्कार। काय वाटतं, विजय 30 वर्षाचा बालेकिल्ला भाजपचा मूळ 30 करणार? 35 वर्षानंतर आमच्या अंगावर लोकसभाचा गुलाल पडणार आहे 4 तारखेला। कॉन्फिडंट या तर 35 वर्षानंतर जालना लोकसभेमध्ये आमच्या अंगावर गुलाल पडेल असं विधान या ठिकाणी आमदार कैलाश गोरंट्याल यांनी केलं आहे। कॅमेरा पर्सन इम्रान खान सह नजीर खान, TV9 मराठी, जालना। ब्रॉट टू यू बाय विगार्ड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।